फक्त लिहून तुम्ही तुमचं आयुष्य बदलवू शकता. फक्त लिहून तुम्ही आयुष्य बदलवू शकता. तुम्हाला जे हवंय ना, ते फक्त तुम्हाला लिहायचं आहे आणि ते जे लिहिलंय ना, ते युनिव्हर्स तुमच्यापर्यंत किंवा ईश्वर तुम्ही जे काही देवाला मानता, तो देव किंवा ते युनिव्हर्स तुमच्यापर्यंत ते तुम्हाला घेऊन येणार आहे आणि तुमची स्वप्न पूर्ण करून देणार आहे. फक्त लिहिल्यानं. आता ते लिहायचं कसं आहे, काय करायचं आहे, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये ते स्क्रिप्टिंग टेक्निक काय असते मॅनिफेस्टेशनची, ती नक्की यूज कशी करायची असते, त्यासाठी काय-काय महत्त्वाच्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तसंच या व्हिडिओच्या शेवटी आपण एक तुमच्यासाठी एक टास्क सुद्धा देणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर आपण लगेच सुरू करूया तुमचा जास्त वेळ न घेता. तर स्क्रिप्टिंग म्हणजे काय असतं, की तुम्हाला तुमची जी स्वप्न आहेत, जी तुम्हाला हवी आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये, ती तुम्हाला एका कागदावरती लिहायची असतात. पण ती लिहायची पण कशी असतात, ती अगदी एखाद्या स्टोरी फॉर्ममध्ये लिहायची असतात. म्हणजे दुसऱ्या जरी कोणी तुमची ती स्वप्न वाचली किंवा ते जे तुम्ही लिहिलंय ते वाचलं, तरी दुसऱ्याला सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला ते लिहायचं असतं. पण या सगळ्यासाठी ना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यातली सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट काय असते, ती म्हणजे तुमच्याकडे क्लॅरिटी असणं. तुम्हाला नक्की काय हवंय? तुम्हाला भविष्यामध्ये नक्की काय मिळवायचं आहे? याची क्लॅरिटी असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला 1,00,000 हवे, 2,00,000 हवे, 10,00,000 हवेत, 1,00,00,000 हवेत, तर ती क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला नक्की किती हवेत आणि ती हवी आहे असं म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही आत्ता 10,000 कमवत असाल किंवा तुम्ही आता 1,00,000 कमवत असाल आणि तुम्ही डायरेक्टली 1,00,00,000, 2,00,00,000ची जर स्वप्न बघत असाल, तर ते पूर्ण होणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला अशीच क्लॅरिटी घेऊन यायची आहे, की ज्याच्यावरती तुमचा विश्वास असेल आणि ती एकदा क्लॅरिटी आली का नाही, त्याच्यानंतर मग आपलं पुढचं काम सुरू होतं. तुम्हाला एकदा क्लॅरिटी आली, की तुम्हाला काय हवंय, तर तुम्हाला काय करायचंय रोज सकाळी आणि रात्री तुम्हाला स्क्रिप्टिंग करायचं म्हणजे तुमची ती स्वप्न लिहायची आता ही सकाळी आणि रात्रीच का लिहायची आहेत? कारण आपला ब्रेन ना अल्फा आणि थीटा वेव्हजमध्ये असतो आणि त्या वेव्हजमध्ये ज्यावेळी आपण काम करतो ना, त्यावेळी आपलं मॅनिफेस्टेशन लवकर पूर्ण व्हायला मदत होत असते. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी स्क्रिप्टिंग करत असतो. आता हे स्क्रिप्टिंग नक्की कसं करायचं तर हे स्क्रिप्टिंगची सुरुवात तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅटिट्यूडने करायची आहे. म्हणजे आता मला जर एक मोठा लाईफ कोच व्हायचा आहे, तर माझं वाक्य सुरुवातीचं कसं असणार आहे, की "थँक यू युनिव्हर्स मला खूप मोठा लाईफ कोच बनवल्याबद्दल." हे वाक्य मी सुरुवातीला लिहिणार आणि त्याच्यानंतर मग मी माझी स्क्रिप्टिंग सुरू करणार. मग मी ते डिटेलमध्ये लिहिणार, की मी लोकांना कसं-कसं मार्गदर्शन करतोय, मी कोणकोणती वर्कशॉप घेतोय, त्याच्यातून लोकांच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतोय, हे सगळं मी डिटेलमध्ये लिहिणार आणि हे डिटेलमध्ये लिहित असताना यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे तुम्हाला इमोशन्स आल्या पाहिजेत. तुमच्या भावना तुम्हाला त्या फील करता आल्या पाहिजेत, की ऑलरेडी ती घडलंय. तुमच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला ते मिळालंय, हे तुम्हाला फील करायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ते फील करत नाही ना, तोपर्यंत तुमच्या व्हायब्रेशन्स रिलीज होत नाहीत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे यामध्ये, तर तुमच्या इमोशन्स. तुम्हाला ते फील करायचंय, तुम्हाला त्या व्हायब्रेशन्स रिलीज करायचे आहेत. त्यावेळीच तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे. तर स्क्रिप्टिंगमध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यानंतर ते स्क्रिप्टिंग जे तुम्ही करताय, ते लिहीत असताना तुम्हाला ते प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे ऑलरेडी ते तुमच्याकडे आहे. जसं मी म्हटलं, की माझ्याकडे ₹10,00,000 आहेत. जरी माझ्याकडे नसले, तरी सुद्धा आहेत असंच लिहायचं आहे. कारण आपल्या ब्रेनला खऱ्या-खोट्यातला फरक कळत नाही. तुम्ही ज्यावेळी हे रिपीट प्रोसेस सुरू करताना, तुम्ही जितक्या जास्त रिपिटेशन्स करायला सुरू करता ते हळू तुमच्या ब्रेनमध्येच न्यूरो पाथवेज तयार करतात आणि त्याच्यातून तुमची रिॲलिटी घडायला सुरू होते. तुमचा सबकॉन्शियस माइंड तयार होतो. तुमची आरएएस सिस्टम तयार होते आणि त्यानंतर ती प्रत्यक्षामध्ये उतरायला स्वप्न सुरू होतात. त्यामुळं तुम्हाला जरी तुमच्याकडे नसलं, तरी तुमच्याकडे ते ऑलरेडी आहे. अशाच पद्धतीनं प्रेझेंट टेन्समध्ये ते स्क्रिप्टिंग लिहायचं आहे. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला काय-काय सांगितलं? एक म्हणजे तुमच्याकडे क्लॅरिटी महत्त्वाची आहे. तुम्हाला ते प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. तुम्हाला त्या इमोशन्स फील करायचे आहेत आणि तुम्हाला ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे, अशा पद्धतीच्याच इमोशन्स असल्या पाहिजेत. तिथं लॅक इमोशन्स म्हणजे तुमच्याकडे ते नाही, अजिबात मनात आणायचं नाही. कोणतेही डाउट्स मनात ठेवायचे नाहीत. कोणतंही लॉजिक मनात आणायचं नाही. फक्त इमोशन्स सेट करायच्या आणि इमोशन्स फील करायच्या. एवढंच साधं सोपं काम करायचं आहे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही स्क्रिप्टिंग करायला सुरू कराल आणि जितक्या जास्त रिपिटेशन्स कराल, रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी तुम्ही जितके दिवस लिहाल, तितक्या दिवसात तुमचे स्वप्न किंवा तुमच्या स्वप्नाशी रिलेटेड अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे यायला सुरू होतील आणि हळू तुमची स्वप्न सुद्धा एका अर्थाने पूर्ण व्हायला सुरू होणार आहे. तर आपण सुरुवातीला सांगितलं होतं, की तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण एक टास्क देणार आहे. तर तो टास्क तुमच्यासाठी असा आहे, की आजपासून पुढच्या 2 वर्षामध्ये किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला जे मिळवायचं आहे,
ते एका कागदावरती लिहा आणि ते जे लिहिलंय ना ते कमेंट्स बॉक्समध्ये पण टाईप करा आणि माझ्यापर्यंत पोहोचवा. हा एक तुमच्यासाठी टास्क आहे. बघूया तुमच्या स्वप्नांच्यासाठीची तुमच्याकडे किती मोठ्या प्रमाणामध्ये क्लॅरिटी आहे. तर हा टास्क नक्की पूर्ण करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला पुढच्या 2 वर्षात किंवा 5 वर्षात नक्की काय हवंय. हा टास्क नक्की पूर्ण करा. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांना शेअर करा. तुम्ही सुद्धा आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्ही स्क्रिप्टिंग सुरू करताय. काही डाउट्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण ते डाउट्स सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा तिथंच कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाउट सोडवायचे काम केले जाईल. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरायचं नाही.